नमस्कार सर्वांना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक नवीन अपडेट आलेले आहे। त्यात मी काही महिन्यांपूर्वी एक माहिती दिली होती व्हिडिओच्या माध्यमातून। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करावी लागणार आहे। त्या संदर्भात सरकारने एक नवीन जाहीर काढलेला आहे। त्यात आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पण ट्विटरवरती काही माहिती दिलेली आहेत। त्यात ते म्हणाले आहेत की ते पाहू शकतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर करावी लागणार आहे। ही प्रक्रिया आपल्या सर्वांच्या हितासाठी असून त्यामुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधी वितरणात सुलभता व सूत्रता येणार आहे। तर अशा प्रकारे आपण JR मध्ये दिलेली माहिती पाहणार आहोत आता। तर इथे तुम्ही JR मध्ये पाहू शकता 18 सप्टेंबर 2025 चा नवीन JR आलेला आहे। तर त्यात आपण पाहूया काय JR मध्ये काय नवीन माहिती दिलेली आहे ते सर्व। तर तुम्ही इथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात मान्यता देण्याबाबत। तर अशा संदर्भातला हा JR आहे। म्हणजे ई-केवायसी करणं फार गरजेचं आहे। ज्या महिलांनी ई-केवायसी आधार व्हेरिफिकेशनवरती साईडवरती जाऊन आधार ई-केवायसी करतात त्यांनाच आता तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि ज्या महिलांनी तो ई-केवायसी करणार नाही त्यांना तो लाभ मिळणार आहे यापुढून। आणि जर आता समजा 4 चाकी वाहने किंवा नोकरदार इतर महिलांनी जर ते ई-केवायसी केली तर ते ई-केवायसी करत असताना पतीचा आधार वापरणं गरजेचं आहे। मग पतीच्या नावाने किती 4 व्हीलर आहे काय आहे त्यांच्या नावाने तो सर्व ते आता आधारानुसार त्यांना समजेल। आणि ते ई-केवायसी केल्यानंतर ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांनी ई-केवायसी केली की त्यांना ते अपात्र करणारच आहेत। आणि जरी नाही ई-केवायसी केली तरी त्यांना अपात्र करणार आहेत, कारण ते आता या केवायसी माध्यमातून सर्व समजणार आहे। आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनी ई-केवायसी करून घ्या, त्यांच्यासाठी फार फायद्याचं आहे। ई-केवायसी केल्यानंतर तुमचं सर्व निधी जी योजना आहे ते पुढील सुरळीतपणे व्यवस्थित चालू होणार आहे। ही जी ई-केवायसी प्रक्रिया आहे तो प्रत्येक वर्षी करावी लागणार आहे, कारण प्रत्येक वर्षी उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा वाढत असते। म्हणजे ह्या वर्षी 2.5 लाख आहे म्हणजे पुढच्या वर्षी बदलू शकतो। अशा प्रकारे तो प्रत्येक वर्षी ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र परिपत्रक क्रमांक इथे पाहूया आपण आता JR मध्ये काय माहिती आहे आणि कशा प्रकारे ई-केवायसी करणं गरजेचं आहे आणि तो कोण करायचा आहे। तर इथे दिनांक पण दिलेला आहे 18 सप्टेंबर 2025 चा नवीन JR आहे। तर या चॅनलवर अशीच नवीन अपडेट आणि खरी अपडेटच दिली जाते, नवीन माहिती आणि खरी माहिती दिली जाते। तर चॅनलवर नवीन असणारे आणखीन एक वेळा सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या। सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की सबस्क्राईब केल्याने काय होतं, अशाच महत्त्वाच्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सहज उपलब्ध होते। तर पाहूया आता पुढे JR मध्ये काय दिलेलं आहे। संदर्भ आहे इथे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर 2 नंबरला दिलेला आहे संदर्भ महिला व बाल विकास विभाग शासन अधिसूचना, इथे क्रमांक दिलेला आहे। तर प्रस्तावना पाहूया काय आहे ते। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णयात्मक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेने थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे। तर ही पुढे काय आहे पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे। सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमूद केलेले आहे। तर तो आधारद्वारे OTP घेऊन करायचा आहे ई-केवायसी। आणि पुढे दिलेला आहे
माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभांचे ई-केवायसी करायचे आहे। तुम्हाला मी मगाशी म्हणले की हे मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी करणं गरजेचं आहे। महिला व बाल विकास विभागाची इथे पाहू शकता यांची नावं दिलेली आहेत। तर म्हणून UID ने नियुक्त केली आहे। तर महिला व बाल विकास विभागाची SUB-AUA SUB-KUA म्हणून UIDAI ने नियुक्त केलेली आहे की त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वेब पोर्टलवरती ई-केवायसीची सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे। तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी, ज्या महिला पात्र आहेत त्यांनी ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तर पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासन विचाराधीन होती। तर पुढे काय आहे शासन परिपत्रक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 नंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत इथं वेबसाईट पण दिलेला आहे तुम्हाला पोर्टलवरती। डायरेक्ट तुम्ही स्वतः लिंकवरती पोर्टलवरती जाऊन तो या पोर्टलवरती सदरची ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, इथे दिलेलं आहे। तर त्या अनुषंगाने वेब पोर्टलवरती लाभार्थी प्रत्यक्ष ई-केवायसी बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती तर इथे दिलेला आहे। फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्ष परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। आता जो हा परिपत्रक निघालेला आहे, हा GR निघालेला आहे, इथून 2 महिन्यापर्यंत तो अवधी दिलेला आहे। 2 महिन्यापर्यंत तुम्ही कधी करू शकता, सध्या साईड व्यवस्थित चालू आहे किंवा असं हे होऊ शकतो, त्यानुसार तुम्ही तुमच्या सोयीनुसार ज्यावेळेस साईड व्यवस्थित चालू होईल त्यावेळी तुम्ही ई-केवायसी करून घेऊ शकता। सदर कालावधीत ज्या लाभार्थी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, याची कृपया नोंद घ्यावी। तर तसेच 3 नंबरला आहे तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक राहील। तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक वर्षात जून महिन्यापासून 2 महिन्याची अवधी दिली जाईल, म्हणजे ई-केवायसी करण्यासाठी सर्वांनी ई-केवायसी करणं गरजेचं आहे। तर 4 नंबरला आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या इथे वेबसाईट दिलेल्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व माहिती ई-केवायसी संदर्भातली आज आपण GR बद्दलची माहिती पाहिलेली आहोत। आणि आता तो ई-केवायसी कसा करायचा पोर्टलवरती जाऊन आणि कशा प्रकारे तो OTP आधार कार्ड टाकून कसा OTP येणार आहे तुम्हाला, जे मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे त्याच्यावरती, आणि तो OTP सबमिट कसा करायचा या सर्व संदर्भातली मी आणखी पुढील व्हिडिओ बनवणार आहे। तर अशा प्रकारे आहे सर्व लाभार्थ्यांनी, जे पात्र महिला आहेत त्यांनी ई-केवायसी करणं गरजेचंच आहे। तर तुम्ही सर्वांनी पोर्टलवरती जाऊन ई-केवायसी करून घ्या। या जे पोर्टलची लिंक आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे, तिथूनही तुम्ही करू शकता आणि इथे GRमध्ये पण आहे। तर अशा प्रकारे आज आपण या ई-केवायसी संदर्भातली माहिती पाहिलेली आहोत। तर सर्वांना व्हिडिओ कशी वाटली, माहिती कशी वाटली नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा। तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।